चालू झालं काय? चालू झाले का रे? गंगारामची बाटली कॅमेऱ्यात आम्हाला कैद करायला मिळणार आल्यास. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघू शकताय आपल्याबरोबर कोण कोण आहे. विप्रोमध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र ओमकार चौगले, तसेच टेक महिंद्रामध्ये आपली कामगिरी गाजवणारे आमचे सोमनाथ सुतार, आणि तसंच मला काय ओळखतास? हॅलो गाईज. हॉटेल तडका आपल्या नावावर करण्यासाठी इच्छुक असणारे आपले प्रफुल्ल अण्णा, आणि भंडारी मसाले या ग्रुपचे कोल्हापूर दक्षिण भागाचे आधारस्तंभ सर, आपला चेहरा दाखवा. हॉटेल लाईन एक्झिक्युटिव्ह हॉटेल लाईनचे हुकुमी एक्का माननीय प्रसाद अण्णा कुंभार, जे आता ड्रायव्हिंग करतायत. आणि आम्ही 5 जण चाललोय कुठं, त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागणार, तर स्टे ट्यून. काय गंगारामची बाटली गंगारामची बाटलीची तू पुढं बघ रे. हे पुढं बघून गाडी चालली हो. रे तर मंडळी, आता आपण आलोय राधानगरीत. आणि राधानगरीत जातानाच इथनं पुढं जाताना जरा नाश्ता करून जायचा या विचारानं आम्ही थांबला होता. आणि किरकोळ वडापाव वगैरे काहीतरी खायचं आणि जायचं असं चाललंय. ए तुला विचारलंय रे, गप खायचं आणि इथे गाडी चालवाय बसायचं, लई नकर करायचं नाही, कळलं काय? गॉगल काढतो इथे, काय ह्याला आलायच काय शायनिंग माराय? काय 200 रुपयाला मिळतात स्टॉक्स. चांगला आहे मटेरियल आता सध्या. आपलं काय म्हणणं आहे यावर? विप्रो कंपनीचे प्री ओनर. विप्रो काय झालं? तुझं काय म्हणणं आहे स्टॉक मार्केटवर? आग लागू दे त्याला, माझे पैसे घेतले. आग लागू दे त्याला माझे पैसे, आग लागू दे त्याला माझे पैसे गेल्यात म्हणते. ओरिजिनल गोल्ड आहे की नाही. और ये है हमारे स्टॉक बाबा. डबल सांगू शकत नाही, कर 10, 20, 30% रिटर्न काढू शकते. तुला डबल करायचं आहे? 30% डबल होईल. लक्ष्मी चिट फंड. ऑन कॅमेरा ऑन नाही, तोंडाने सांगायचं, बाकी काय कुठनं सांगायचं नाही. आणि अशा पद्धतीनं आपला नाश्ता आलेला आहे. आणि ह्यानी खायला पण चालू केला आहे. आम्ही दोघांनी घेतल्या मिसळ आणि या ठिकाणी घेतल्या कुर्मापुरी. हे मोबाईल वगैरे. आणि आता आम्हाला इथं एक फुलपाखरू उद्यान म्हणून दिसलेला बोर्ड दिसला आहे लिहिलेला. आणि आता हाय चालू काय कसा आहे ते बघायचा लावा आहे आम्ही. हे बघा कसा आहे गौरेडा. काय म्हणते? हे आमचा पाळलेला आहे घरात. हे फुलपाखरू उद्यान इकडे आहे रे. हे बघ
ते नो फुल वाकरू इथं. अरे फुलं दिसत नाही तुला. नाही तुझं म्हणलं मला बाहेर पण जाय. आणि बघू इथं कोण दिसना आले. फुलं तरी दिसाल्यात, माणूस कोण दिसणार. हे बघा फुलं बघा. फुलं दिसायला या बागेत आपल्याला फुलं भरपूर आहेत, ती दिसायला लागले. फुलपाखरं पण आहेत. खरं कॅमेऱ्यात आम्हाला कैद करायला मिळाल्यात. एकच फुलपाखरू आम्हाला कॅमेऱ्यात कैद करायला मिळाले. पळालं बघा. तर अशा पद्धतीनं आपण आता आलोय राधानगरी धरणाला. हे समोर जो कट्टा दिसतोय तुम्हाला बांध, तो राधानगरी धरणाचाच आहे. त्याला लक्ष्मी तलाव असं म्हणले, शाहू महाराजांनी बांधलेला आहे. आणि इथं शाहू महाराजांचा पुतळा पण तुम्ही बघू शकताय. आणि आता इथं आज जायला देतात का नाही माहिती नाही आपल्याला. राजर्षींच्या संकल्पनेतून हे तलाव बांधण्यात आलेलं, त्यामुळे इथं तुम्हाला राजर्षींचं स्मारक एक बघायला भेटते तलावाच्या बरोबर समोर. आणि हेच ते स्मारक. धरण बघायला तुम्हाला इथे चान्स दिला जातोय, कारण फोटो आणि व्हिडिओ काढायला इथं रिस्ट्रिक्शन आहे. त्यामुळे जरा सांभाळून CCTV पण लावलेला आहे. आणि अशा प्रकारे आपलं राधानगरी धरण जे आहे म्हणजे लक्ष्मी तलाव जे आहे शाहू महाराजांनी बांधलेलं आहे ते बघून झाले. आणि आता आम्ही चाललोय दाजीपूर अभयारण्य म्हणजेच राधानगरी अभयारण्याकडे, कारण ते 2:30ला बंद होते आणि आता वाजल्यात 1:45. त्यासाठी 2:30ला बंद होते असं गुगलवर दाखवलंय. त्यामुळे लेट न करता, वेळ न दवडता आम्ही दाजीपूर अभयारण्याकडे चाललो. स्वतःच्या गाड्या अलाउड नाही तरी आत जायला. आणि अशा पद्धतीनं आमचा डाव गणला आहे. विषय असा झाला की आम्ही आलो बरोबर बंद व्हायच्या टायमाला. त्यात गाड्या ऑलरेडी बुकिंग आहेत, अवेलेबल नाहीत. प्लस सगळा व्यवहार कॅश चालतो आहे आणि आमच्याकडे कॅश काय नाही. 1800 रुपये जीप भाडा आहे, पर पर्सन 50 रुपये चार्जेस आहेत. आणि आमच्याकडे सगळं ऑनलाईन आहे. त्यामुळे आम्ही आत्ता काय अभयारण्यात जाणार नाही. हे पाठीमागं बघताय जे नेचर काय रे म्हटलं इथं काय कसलं सेंटर, नेचर इन्फॉर्मेशन सेंटर, हे बघणार आणि जाणार आहे. तुम्ही पण आला तर इथं नक्की भेट द्या, कारण इन्फॉर्मेशन चांगली आहे. इथं आपल्याला राधानगरी अभयारण्याचा नकाशा पण दिसतोय. हे लक्ष्मी सागर
हे आपण इथनं बघून इथनं असं या रस्त्यान इकडनं फिरून फिरून इथं दाजीपूरला आलोय. हे काळमावाडे असणार. होय हे काळमावाडे आहे. हा मोठा धरण आहे. मग हे काळमावाडी मोठा आहे. राधानगरीत जरा ते लक्ष्मी तलाव जरा बरं काय त्याच्यापेक्षा. आता एवढ्याला आलावच तर मग आल्यासारखं फुकट जिथं जिथं जाता येते तिथं आम्ही जाऊन काहीतरी करायला लागला. उदाहरणार्थ हे वॉच टॉवर. इथं तिकीट काढायचं आहे. तिकीट काढून झालं की तिथं जीप घेऊन जाते तुम्हाला. इथं असं काय केलेलं आहे. वरती काय रे ते रेसिडेन्सी आहे काय. आणि इकडनं असं तुम्हाला जीप घेऊन जाते या जंगलात सोडायला. ते पण तुम्ही तिकडे काढल्या जातात. आणि इकडनं असं हे सगळं डोंगर आहेत अभयारण्यातले. आणि हे ते लक्ष्मी तलाव ज्याच्या कट्ट्याला मगाशी आपण गेलतो आहोत. त्याचा तुंब इकडं आम्ही आता जवळपास 25 ते 30 किलोमीटर लांब आला तिथनं. आणि त्याचा तुंब इथपर्यंत आला आहे. जे तुम्ही विचार करू शकताय कसं आहे. तर मंडळी आता आम्ही दाजीपूरच्या त्या ऑफिसमधनं बाजूला आलो. आणि आता इथं बघा रोड साईडला इथं पाठीमागं बघू शकताय तुम्ही. आम्हा बॅक कॅमेरा चालू करतो. हे आहे बॅक वॉटर राधानगरी धरणाचं. इथं जरा पाण्यात थोबडं धुवायची म्हणाला. जरा काहीतरी फोटो मारायचं चांगलं चरचरीत असं काहीतरी झगमगीत. ह्याच्यासाठी थांबला आहे. वाघ पाणी प्यायल्यात. वाकळतलं वाघ तोड धुवायला. एवढं सगळं झाल्यानंतर पोटाचं रिकामी खळगं भरायला आम्ही राधानगरीत थांबलो. आणि इथं जेवलो. जेवण डिसेंट होतं. एवढं काय खास नव्हतं पण असू दे. केळेला केळं न्यारीला सीताफळ. तर मंडळी अशा पद्धतीनं आमचा रविवार पूर्णपणे वाया घालून झालेला आहे. आणि वाजले किती बरोबर 6 वाजलेत. आणि आम्ही आता मुरगुडात आहे. घराकडे चाललो. आणि सगळं फिरून झालंय. सगळं काय घ्यायचं होतं ते घेऊन पण झाले. आता आम्ही घराकडे चाललो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नाही आवडला तर कमेंटमध्ये सांगा काय तुम्हाला सजेशन असलं तर. आणि थँक्स फॉर वॉचिंग.